नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये चैतन्य घेऊन येवो हीच माझी देवचरणी प्रार्थना आहे. बघा मित्रांनो, सुरुवात करूया लेक्चरला. आज आपलं न्यू इयरचं पहिलं लेक्चर असणार आहे. बघा, लेक्चरच्या सुरुवातीच्या अगोदर ही जी न्यू इयर आहे, तर त्या न्यू इयर मुळे आपण 50% पर्यंतचं डिस्काउंट जे त्या अभ्यास मित्राच्या सर्व कोर्सेसवर ठेवलेले, त्याचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्या. फाउंडेशन बॅचेस जे कंबाईनच्या राज्यसेवेच्या त्यांची फीज खूप कमी केलेली आपण. यशवंत बॅच, विजेता बॅच 2, पोलीस भरती बॅच यांच्या फी डायरेक्ट 50% ऑफ झालेले तुम्हाला बघायला मिळेल. NCERT स्टेट बोर्ड बॅच जी 4-4 हजाराची बॅच आहे ती फक्त तुम्हाला 1000 रुपयामध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आजपासून एक नवीन बॅचचे लेक्चर सुरू होणार आहे, ते म्हणजे कंबाईन विजेता बॅच 2. या बॅचची फी फक्त आणि फक्त 499 असणार आहे. कालावधी 35 दिवसांचा असणार आहे. त्याचबरोबर एक रेकॉर्डेड बॅच सुरू आहे. बघा, लेखा व कोशागार विभागाची ऍड जी आहे ती आलेली आहे आणि त्यासाठी रेकॉर्डेड बॅच आपण सुरू केलेली आहे. 6 महिन्याचा कालावधी असेल. यामध्ये हस्तलिखित नोट्स असतील, अनलिमिटेड व्ह्यूज असतील. 1199 या बॅचची फी असेल. यानंतर अभ्यास मित्राच्या क्लास नोट्स आहे. इथं जेवढे विषय तुम्हाला दिसत आहे त्या विषयाच्या नोट्स उपलब्ध झालेले आहे. आणि रिसेंटली आता आज तुम्हाला 2025 इयर बुक सुद्धा अभ्यास मित्राचं बघायला मिळेल. ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, आज आपल्या ऍप्लिकेशनवरून परचेस करू शकता. त्याचबरोबर कंबाईन यशवंत बॅच बघा, ती तुम्ही जॉईन करू शकता. कंबाईनसाठी टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. तसंच आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, इंस्टाचं पेज आहे, त्याला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. सुरुवात करूया मग नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाला. बघा, पहिल्या दिवसाच्या चालू घडामोडीला पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे की डिसेंबर 2024 मध्ये प्रो कबड्डी लीग सीझन 11चं विजेतेपद कोणी जिंकलं? तर हे विजेतेपद जे आहे प्रो कबड्डी लीगचं, ते हरियाणा स्टीलर्सने जिंकलेलं आहे. त्यांनी कोणाचा पराभव केला? तर त्यांनी पटना पायरेट्सचा पराभव केलेला आहे आणि हे विजेतेपद आपल्या नावावर केलेलं आहे. आपण जर बघितलं, टोटल 12 संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 29 डिसेंबर या दरम्यान आयोजित करण्यात आली होती. मग आता बघा, आवृत्ती लक्षात ठेवा, 11वी आहे. विजेता हरियाणा स्टीलर्स आहे, पहिल्यांदाच यांनी जिंकलेली ही स्पर्धा. पटना पायरेट्स जे ते उपविजेता आहे. त्याचबरोबर जर बघितलं, टॉप स्कोरर राहिलेले दिवांक दलाल. त्यानंतर पटना पायरेट्सचा खेळाडू आहे. सगळ्यात जास्त टॅकल पॉईंट मिळालेले इरान मोहम्मद रेजा चियानेह याने, जो हरियाणा स्टीलरचा खेळाडू आहे. आणि सर्वात यशस्वी रेडर जो आहे तर तो देवांक दलालच राहिलेला आहे. 226 पॉईंट त्याने मिळवलेले आहे. आता रिसेंटली ज्या काही स्पर्धा झाल्या आणि त्याचे जे कोणी विजेते राहिले ते आता आपण बघूया. 5वा ज्युनियर हॉकी आशिया कप कोणी जिंकला? भारताने पाकिस्तानचा पराभव केला. 40वी गव्हर्नर गोल्ड कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकली? तर नॉर्थ ईस्ट युनायटेड FC संघाने. त्यानंतर 45व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड पुरुष आणि महिलांचा कोणी जिंकलं? तर भारताने. दुलीप करंडक ट्रॉफी 2024 कोणी जिंकली? भारताच्या A टीमने. कुणाला हरवलं? C टीमला. पॅरिस पॅरालिम्पिक मध्ये भारताचं स्थान काय होतं? 18वं स्थान होतं. भारताने त्यामध्ये जर बघितलं तर 29 पदकं मिळवली होती. त्यानंतर बघितलं तर पहिलं स्थान होतं चीनचं. 2024 मध्ये 5व्यांदा पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफीचं विजेतेपद कोणी जिंकलं? तर भारताने जिंकलेलं आहे. बघा, पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफी लक्षात ठेवा, भारताने जिंकली. 4थ्या दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024 मध्ये पहिलं स्थान कोणी पटकवलं? तर भारताने. पॅरिस ऑलिम्पिकच्या पदक तालिकेत भारताने कोणतं स्थान पटकवलेलं आहे? 71वं. ठीक आहे, ऑलिम्पिक मध्ये 71वं, पॅरालिम्पिक मध्ये 18वं. हा फरक लक्षात घ्या. भारताने या स्पर्धेमध्ये 1 रौप्य पदक आणि 6 कांस्य पदक मिळवलेले आहे. 133वा ड्युरंट कप कोण जिंकला? नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लबने. ICC पुरुष T20 विश्वचषक भारताने जिंकला, साऊथ आफ्रिकेला हरवलं. IPL कोणी जिंकलं? तर कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्सचा पराभव करून. आणि थॉमस कप आणि उबेर कप कोण जिंकले होते? चीनने. यानंतर ब्रह्मपुत्रा नदी, जिला यारलुंग जांगपो किंवा स्तांगपो म्हटलं जातं, तर या नदीवर जगातील सगळ्यात मोठं धरण कोणत्या देशाने मंजूर केलं आहे? तर ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सगळ्यात मोठं धरण बांधणारे चीन. ठीक आहे, तर तिबेटमध्ये तिला यारलुंग जांगपो या नावाने ओळखलं जातं आणि तिथं चीन सगळ्यात मोठं काय बांधणारे? धरण बांधणार आहे. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. यापूर्वी चीनने यांगत्से नदीवर 3 गॉर्जियस डॅम बांधला होता. ठीक आहे, 3 गॉर्जियस डॅम बांधला होता.
तर तो लक्षात ठेवायचा, ते सगळ्यात मोठं धरण होतं. आता यारलुंग स्थांगपोवर सगळ्यात मोठं धरण बांधणारे चीन. भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन जो आहे तर त्याने डिसेंबर 2024 मध्ये किंग कप इंटरनॅशनल जी स्पर्धा झाली 2024 त्यामध्ये कोणतं पदक जिंकलं? तर लक्ष्य सेनने जो काही किंग कप इंटरनॅशनल झालेला आहे तर त्यामध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? ही स्पर्धा चायनामध्ये आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे, लक्ष द्या. यानंतर पुढे जाऊया. बघा, कोणत्या राज्य सरकारने रथसप्तमी हा जो सण आहे हा राज्य सण म्हणून घोषित केला? तर रथसप्तमीला राज्य सण बनवलेले आंध्र प्रदेश सरकारने. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर आंध्र प्रदेश सरकारने श्रीकाकुलम जिल्ह्यामध्ये अरसावल्ली या ठिकाणी श्री सूर्यनारायण स्वामी मंदिरात 3 दिवसांसाठी जो काही रथसप्तमी हा सण सेलिब्रेट केला होता त्याला राज्य सण म्हणून घोषित केलं. या मंदिराचं वार्षिक उत्पन्न 11.26 कोटी एवढं आहे. हा सण जो आहे तर तो मोठ्या उत्सवात आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणामध्ये सेलिब्रेट केला जातो. आपण जर बघितलं तर भगवान श्री सूर्यनारायण स्वामी यांचा हा सण आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचे. यानंतर आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती, मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, राज्यपाल अब्दुल नझीर, लोकसभेच्या 25 जागा, राज्यसभेच्या 11 जागा. आंध्र प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956, विभाजन 2 जून 2014. ठीक आहे. आपण जर बघितलं तर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा 2 नवीन राज्य बनली होती. कासुब्रह्मानंद रेड्डी राष्ट्रीय उद्यान आणि पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान या आंध्र प्रदेशमधील राष्ट्रीय उद्यान आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, अजून काही महोत्सव जाणून घेऊया ज्याचं आयोजन अलीकडे करण्यात आलं. जसं की कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो आहे 30वा, तर तो फ्रान्समध्ये त्याचा केंद्रबिंदू कोणतं देश होता? तर त्याचा केंद्रबिंदू फ्रान्स हा देश होता. म्हणजे फ्रान्सला कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वेळी याचं प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलं होतं. फोकस कंट्री म्हटलं जातं त्याला अजून एका वेगळ्या भाषेत. भारतातील सर्वात मोठा विज्ञान महोत्सव IIT गुवाहाटी आसाम येथे सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. 2024चा 55वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन गोव्यामध्ये झालेले आहे. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव कुरुक्षेत्र या ठिकाणी सेलिब्रेट करण्यात येतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कलर फेस्टिवल जो आहे तर त्याचे ब्रँड अँबॅसिडर पंकज त्रिपाठी आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. हॉर्निबल महोत्सवाच्या 25व्या आवृत्तीची भागीदार देश म्हणून कोणत्या देशाची घोषणा करण्यात आली? तर जपानची. यानंतर पुढे जाऊया. बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या बोडोलँड महोत्सवाचं उद्घाटन कुठे केलं? तर नवी दिल्ली या ठिकाणी. इंडियन मिलिटरी हेरिटेज फेस्टिवल कुठे आयोजित करण्यात आला? नवी दिल्ली येथे. हेमिस फेस्टिवल कुठे आयोजित करण्यात आला? लडाखमध्ये. खीर भवानी मंदिर महोत्सव गांदरबल जिल्हा काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आला. आणि 34वा सेंग खिहलंग उत्सव जो आहे तर तो मेघालयमध्ये वहिया जेर या ठिकाणी सेलिब्रेट करण्यात आलेले आहेत. हे काही महत्त्वाचे उत्सव जे आहे तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर 5वा क्वेश्चन आहे 2025 मध्ये थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल चे 21व्या आवृत्तीचं आयोजन कुठे केले जाणार आहे? तर बघा मित्रांनो, 2025 मध्ये थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलची 21वी आवृत्ती जी आहे ती महाराष्ट्रात आयोजित केली जात आहे. मुंबई आणि ठाणे या 2 ठिकाणी. तर हे लक्षात ठेवा. बघा, आपण जर बघितलं तर ठाणेमध्ये जे काही मूव्ही मॅक्स सिनेमागृह आहे यामध्ये या फेस्टिवल दरम्यान 61 चित्रपट जे आहे तर ते दाखवले जाणार आहे. ही आपण जर बघितलं तर 21वी आवृत्ती जी थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलची ती 10 ते 16 जानेवारी दरम्यान मुंबई आणि ठाणे या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे. महाराष्ट्राविषयी जाणून घेऊया. आता महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न होता तर राज्यसभेची 19 जागा, लोकसभेच्या 48 जागा. महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. CP राधाकृष्णन राज्यपाल आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहे. 6वा क्वेश्चन आहे डिसेंबर 2024 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या प्रगती बैठकीच्या 45व्या आवृत्तीचा अध्यक्ष कोण होतं? बघा मित्रांनो, प्रगती बैठकीच्या 45व्या आवृत्तीचे अध्यक्ष होते नरेंद्र मोदी. आता प्रगती बैठक काय आहे तर फुल फॉर्म वरून तुम्हाला सगळं समजून जाईल. प्रगती म्हणजे प्रोएक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे, असा प्रगतीचा फुल फॉर्म आहे. म्हणजे गव्हर्नमेंट कसं असलं पाहिजे तर प्रोएक्टिव्ह असलं पाहिजे गव्हर्नन्स. ठीक आहे, आणि प्रत्येक गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन टाइमली झालं पाहिजे. तर त्यासाठी जी परिषद आयोजित करण्यात येते त्याला प्रगती म्हटलं तर तिच्या 45वी आवृत्ती जी त्याचं अध्यक्षपद नरेंद्र मोदी यांनी भूषवलेलं आहे. 7वा क्वेश्चन आहे डिसेंबर 2024 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने कोणत्या शहरात अटल युवा महाकुंभचं उद्घाटन केलं? तर बघा मित्रांनो, राजनाथ सिंह यांनी अटल युवा महाकुंभ
याचं उद्घाटन जे आहे उत्तर प्रदेश सरकारने आणि राजनाथ सिंह या दोघांनी मिळून लखनौ या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे. अटल युवा महाकुंभ याचं उद्घाटन कुठे झालं? लखनौ येथे. कोण कोण उपस्थित होतं? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. तर एवढं आपल्याला माहित असलं पाहिजे. बाकी जास्त काही माहित नसेल तरी पण चालेल. आता बघा, हा जो काही अटल युवा महाकुंभ आहे तर यामध्ये जे काही गुणवंत विद्यार्थी त्यांचा सत्कार वगैरे करण्यात आला, त्यांना पारितोषिक देण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आनंदीबेन पटेल राज्यपाल. सगळ्यात जास्त लोकसभेच्या जागा उत्तर प्रदेशमध्ये 80, राज्यसभेच्या 31 जागा आहे. उत्तर प्रदेशमध्ये काही राष्ट्रीय उद्यान आहे बघा, दुधवा राष्ट्रीय उद्यान, चंबळ अभयारण्य आहे. ठीक आहे. काय मी सगळं सांगतोय, इथं मिक्स सांगतोय. राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य, व्याघ्र प्रकल्प, पिलीभीत व्याघ्र प्रकल्प उत्तर प्रदेशमध्ये, अमनगड व्याघ्र प्रकल्प उत्तर प्रदेशमध्ये, चंद्रप्रभा वन्यजीव अभयारण्य उत्तर प्रदेशमध्ये, तर किशनपूर वन्यजीव अभयारण्य उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर बघा, डिसेंबर 2024 मध्ये आंध्र प्रदेशचे नवीन मुख्य सचिव म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? तर के विजयानंद हेच उत्तर आहे. ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी जास्त काही लक्षात ठेवायचं नाही. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये 150 डेस्टिनेशन जोडणारं देशातील पहिलं विमानतळ कोणतं बनलं आहे? तर बघा मित्रांनो, एकाच विमानतळावरून आपल्याला आता 150 वेगवेगळ्या ठिकाणी जाता येणार आहे, देशांतर्गत आणि देशाच्या बाहेरच्या ठिकाणं. तर असं पहिलं विमानतळ बनलेलं आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. जे दिल्लीचं विमानतळ मित्रांनो, ते एकाच विमानतळावरून आपल्याला देशांतर्गत आणि विदेशात 150 ठिकाणी जाता येणार आहे. म्हणजे या विमानतळावरून दररोज 150 वेगवेगळ्या ठिकाणी विमानं उडत असतात किंवा वेगळ्या ठिकाणावर विमानं येत असतात. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. डिसेंबर 2024 मध्ये जेटसन ओरिन नॅनो सुपर जनरेटिव्ह AI सुपर कम्प्युटरचं अनावरण कुणी केलं? तर आयोगाला सुपर कम्प्युटरवर प्रश्न आवडतो, मग सुपर कम्प्युटरचं नाव आहे बघा एवढं मोठं. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे, जेटसन ओरिन नॅनो सुपर जनरेटिव्ह AI सुपर कम्प्युटर कोणी बनवला? तर NVIDIA नावाची कंपनी आहे जी कम्प्युटरसाठी ग्राफिक्स बनवते. तर त्यांनी हा सुपर कम्प्युटर बनवलेला आहे. याची किंमत पहिले जास्त होती, $500 एवढी त्याची किंमत होती. आता आपण जर बघितलं या सुपर कम्प्युटरची किंमत जी ती $250 एवढी असणार आहे. ठीक आहे. यानंतर बघा, NVIDIA कंपनीचे अध्यक्ष आणि CEO आहे जेन्सन हुआंग. या कंपनीची स्थापना 5 एप्रिल 1993 मध्ये कॅलिफोर्निया USA या ठिकाणी करण्यात आली होती. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, डिसेंबर 2024 मध्ये पुरातत्व शास्त्रज्ञांनी हडप्पाच्या कोणत्या ठिकाणी 5000 वर्ष जुनी जल व्यवस्थापन प्रणाली शोधली? तर 5000 वर्ष जुनी जल व्यवस्थापन प्रणाली जी आहे मित्रांनो, तर ती राखीगढी या ठिकाणी शोधण्यात आलेली आहे. राखीगढी कुठे आहे? हरियाणामध्ये एक प्राचीन पुरातन स्थळ आहे, हडप्पा संस्कृती स्थळ आहे, 5000 वर्ष जुनं स्थळ आहे, जिथं आपण जर बघितलं पाणी साठवण्यासाठी जे काही सोय आहे ती आपल्याला सापडलेली. ते लोक कसे पाणी साठवायचे? सुमारे ही आपण जर बघितलं तर टाकी म्हणता येईल, 3.5 ते 4 फूट खोल ढिगाऱ्याच्या खाली ही पाणी साठवण्याची जी टाकी आहे ती सापडलेली आहे. आणि एक प्रगत टाकी होती. ठीक आहे. त्या काळाच्या मानाने आपण जर बघितलं तर राखीगढी हे एक हडप्पाचं स्थळ आहे. हडप्पाच्या स्थळामध्ये सगळ्यात मोठं स्थळ आहे राखीगढी, ज्या 865 एकरवर पसरलेलं आहे. हरियाणा विषयी जाणून घेऊया. राजधानी चंदीगड, स्थापना 1 नोव्हेंबर 1966, नायब सिंह सैनी मुख्यमंत्री, बंडारू दत्तात्रय राज्यपाल. आणि आपण जर बघितलं तर हरियाणाचं असं स्पेशल कोणतं उच्च न्यायालय नाही, चंदीगड उच्च न्यायालय जे आहे ते हरियाणा आणि पंजाबमध्ये कॉमन आहे. यानंतर पुढे जाऊया. 12वा क्वेश्चन, क्वांटम टेक्नॉलॉजीमध्ये भारतातील पहिलं अंडर ग्रॅज्युएट मायनर प्रोग्राम कोणी सुरू केला? तर हा जो प्रोग्राम आहे मित्रांनो, आपण जर बघितलं तर ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन आणि नॅशनल क्वांटम मिशन या दोघांनी मिळून हा प्रोग्राम जो आहे तो सुरू केलेला आहे. ठीक आहे. तर यानंतर पुढे जाऊया. बघा आता 2 टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी. कबड्डी प्रो कबड्डी लीगचं 11व्या सीझनचं विजेता कोण राहिलं हे तुम्हाला सांगायचंय. आणि त्याचबरोबर हडप्पा संस्कृतीच्या काळातील 5000 वर्ष जुनी जल व्यवस्थापन प्रणाली कुठे शोधण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी न्यू इयर. तर हॅपी न्यू इयर ऑफरचा सगळ्यांनी लाभ घ्या. 50% पर्यंतचं डिस्काउंट आज रात्री 12 पर्यंत तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर आज कंबाईनसाठी विजेता बॅच 2 सुरू होती, ती जॉईन करू शकता. लेखा कोशागार विभागासाठी रेकॉर्डेड बॅच तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर नोट्स सेपरेट परचेस करू शकता किंवा नोट्स पॅकमध्ये विकत घेऊ शकता. सेपरेट जर घेतल्या तर आता जवळपास 8 नोट्स यामध्ये ऍड होईल. आज जर बघितलं तर अपडेटेड इयरबुक सुद्धा येऊन जाईल. तर तुम्हाला 800 रुपये पे करावं लागतील. त्यापेक्षा 500 रुपयामध्ये सर्व
आता ज्या नोट्स तयार झालेल्या आहेत भविष्यात जे येणार आहे त्या सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर सगळ्या बॅचेसवर डिस्काउंट आहे, जॉईन करायला विसरू नका. आपलं ॲप्लिकेशन लक्षात ठेवा, अभ्यास मित्र टेलिग्राम चॅनल लक्षात ठेवा आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करून ठेवा. अभ्यास विषयक रील्स तुम्हाला त्यावर बघायला मिळेल. थांबूया इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.